प्रश्न क्रमांक पहिला, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सर्वात तरुण वक्ता कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे रणवीर सचदेव आहे. प्रश्न 2, महिला आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे भारताने. प्रश्न 3, ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन बिझनेस लीडर अवॉर्ड कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे करण अडाणी यांनी. पोलीस भरती, MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यात 78वा झोमी राष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्यामध्ये. प्रश्न 5, कोणत्या देशाने मेसेजिंग ऍप व्हॉट्सअप ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाने. प्रश्न 6, जागतिक शांतता आणि समजूतदारपणा दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 23 फेब्रुवारीला. प्रश्न 7 पाहूया. रशिया देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे मॉस्को. प्रश्न 8, कोणाद्वारे लिहिलेले अटल बिहारी वाजपेयी इंटरनल पॉलिटिशियन हे पुस्तक प्रकाशित झाले? तर त्याचं उत्तर आहे विजय गोयल यांनी. प्रश्न 9, कोणत्या राज्याने भारतातील पहिला मोबाईल आधारित AI चलित रिमोट लोकसभा प्रणाली सादर केली? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्याने. प्रश्न 10 पाहूया. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा 5G ग्राहकांचा कोणता देश बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 11, बिहार राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे नितीश कुमार हे. प्रश्न 12, कोणत्या राज्यात असलेल्या वसई कॅथेड्रल या संवर्धनासाठी युनेस्को पुरस्काराने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यातील. प्रश्न 13 पाहूया. AI इम्पॅक्ट स्टार्टअप बुक कोणत्या मंत्रालयाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आधारे. प्रश्न 14, कोणत्या देशाने एक ऐतिहासिक बालरोग जनुक थेरपी प्रकल्प सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे UAE देशाने. प्रश्न 15, भारत आणि कोणत्या देशादरम्यान फलोत्पादनावरील पहिली संयुक्त कार्यगट बैठक झाली? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि न्यूझीलंड देशाची. प्रश्न 16 पाहूया. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक पदावर कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे हरशरण कौर यांची. प्रश्न 17, मणिपूर राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे इम्फाळ. प्रश्न 18, CJ-1000 हे कोणत्या देशाने विकसित केलेले रोड मोबाईल क्षेपणास्त्र आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 19 पाहूया. मणिशंकर मुखोपाध्याय यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे ते लेखक होते. प्रश्न 20, 2026 मध्ये सुरू झालेले प्रांतिकरण व्यवस्थापन प्रणाली PMS पोर्टल कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्याशी. प्रश्न 21, कोणत्या राज्य सरकारने सोनपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला मान्यता दिली? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्य सरकारने. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या करंट अफेअरची मंथली PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.